नमस्कार मित्रांनो. आज आपला हा पहिला एपिसोड आहे आणि आपल्या पॉडकास्टचं नाव आहे डोकेलिटी. त्याचा पहिला एपिसोड आहे की मी सुखात आहे. नमस्कार, मी रोशन राजेंद्र आणि मला इन जनरल गप्पा मारायला खूप आवडतात आणि मला ही गोष्ट फार आवडते. जेव्हा मी बोलत असतो तेव्हा लोक माझ्याकडे ज्या पद्धतीने ऐकतात, ज्या पद्धतीने माझ्याकडे एका आशेने बघत असतात, मला ही एकंदरीत ही भावना खूप आवडते. म्हणून आपण पॉडकास्ट करायचा का आपल्या लोकांसाठी, म्हणून हा आज एक निर्णय घेतला आणि म्हटलं की सुरू करायचा आपण पॉडकास्टचा. तर थँक्यू सो मच. जर तुम्ही आता हे ऐकत असाल तर माझी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आता मी इथून पुढे जे काही बोलणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी पूर्णपणे ऐकावं आणि त्याच्यातून जर तुम्हाला काही घेता आलं तर नक्की घ्यावं. तुमच्यापैकी एखाद्यालाही असं जर वाटलं की अरे हे आपण खूप छान ऐकलं काहीतरी, किंवा ह्या पॉडकास्टमध्ये जे आपल्याला काहीतरी सांगण्यात आलं याच्यातून आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो पुढे जाऊन, किंवा इट वॉज रिअली नाईस टू हिअर समथिंग लाईक दिस, असं जर तुमच्यापैकी एकाला जरी वाटलं तर मला वाटतं माझ्या पॉडकास्ट करण्यामागचं जे काही कारण होतं, जे काही मोटिवेशन होतं ते पूर्णपणे पूर्ण होणार आहे. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. सो आपला हा पहिला एपिसोड आहे आणि पहिल्या एपिसोडचं नाव आपण असं ठेवलेलं आहे की मी सुखात आहे. तर मग मी सुखात आहे म्हणजे नक्की काय असतं? आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींमधून जात असतो. बरेच वाईट प्रसंग आपल्यासोबत घडत असतात, काही वेळा बरेच चांगले प्रसंग आपल्यासोबत घडत असतात. आणि मग जसं आपण म्हणतो की एका नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगलं आणि एक वाईट. पण मग त्याच्यापैकी आपण काय बघायचं किंवा आपण लोकांना कुठली बाजू दाखवायची हे सर्वस्वपणे आपल्या हाती असतं. तर आपण आज त्याच गोष्टीवरती बोलणार आहोत. लॉकडाऊन सुरू झालं होतं आणि कोविडचा पिरियड होता आणि मला खूप आठवतं की सुरुवातीचा जो 1.5 महिना होता तेव्हा मी खूप खूप घाबरलो होतो आणि माझी इतकी धावपळ व्हायची किंवा मी इतका घाबरायचो त्या गोष्टीला की मला कुठे बाहेर जायचं नाही आहे, मला कुठलेच नियम मोडायचे नाही आहेत. मी सुरुवातीचा 1.5 महिन्याचा लॉकडाऊन ह्यासाठी पाळला होता कारण मला सरकारचे नियम मोडायचे नव्हते, म्हणून मी लॉकडाऊन पाळला होता. पण ऑफकोर्स त्याच्यानंतर हळूहळू लॉकडाऊनचं गांभीर्य थोडंसं संपत गेलं आणि लोक कॅज्युअल होत गेली. पण या पूर्ण पिरियडमध्ये आपल्या लोकांसोबत जास्त जवळ राहत असताना लोकांना आपल्याला खूप गोष्टी माहिती पडायला लागल्या की लोक कसे आहेत, कोण कसं वागतं, कोण आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे किंवा आपण कोणासाठी तरी किती इम्पॉर्टंट आहोत. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एकंदरीत अंदाज आला आहे. आणि मला वाटतं प्रत्येकजण लॉकडाऊनमध्ये जो साधारण एक त्यांच्या टीनेजेसमध्ये किंवा टीनेजेसपेक्षा मोठा आहे तो प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन शिकलेला आहे या लॉकडाऊनमध्ये. सो एकदा असंच झालं, मी बसलो होतो आणि मला कोणीतरी पटकन फोन केला आणि मी उचलला आणि म्हटलं की काय रे. समोर त्याने मला प्रश्न केला, अरे काय बोलतो रोशन, कसा आहेस? तर म्हटलं अरे मी सुखात आहे. त्या क्षणाला त्या माणसाने जेव्हा ते ऐकलं की मी सुखात आहे, ते सुखात ऐकल्यानंतर तो माणूस इतका आनंदाने हसला, इतका आनंदाने हसला की मला ते ऐकून असं झालं की अरे मी काय वेगळं नाही बोललो. इट वॉज नॉट समथिंग न्यू किंवा काही वेगळं नाही आहे. मी ह्याच्या आधी एकदा दोनदा असं बोललो होतो कोणाला तरी. एक अवली उत्तर देण्याची माझी सवय आहे कधी कधी. तर मी असंच त्याला रँडम उत्तर दिलं आणि ते लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्याने ते पहिल्यांदाच कुठल्या तरी माणसाला असं बोलताना ऐकलं होतं की अरे मी सुखात आहे. तर तो खूप शॉक होता, त्याला खूप त्या गोष्टीचा आनंद झाला होता. कारण तो माझा चांगला मित्र आहे, माझा खूप जास्त जवळचा आहे आणि त्याने नेहमीच माझ्यासाठी चांगल्या गोष्टीच विचार केलेल्या आहेत आणि मी सुद्धा त्याच्यासाठी नेहमी चांगला विचार केलेला आहेत. तर मला तो म्हणाला की अरे तू हे जे काही बोललास ना रोशन, अख्ख्या लॉकडाऊनच्या 2-2.5 महिन्यामध्ये कोणी बोललेलं नाही आहे. तू पहिला मुलगा आहेस जो या गोष्टीवरती असं रिॲक्ट झाला आहे. दिस इज समथिंग नाईस यार. तू हे असं दररोज बोलू शकतोस का? तर मी विचार केला की अरे हो, आपण हे दररोज बोलू शकतो का? तर हो, बोलू शकतो. मग त्या दिवसापासून मी असं ठरवलं की याच्या पुढे मला जर कोणी विचारलं की काय रे रोशन कसा आहेस, तर आपण हेच उत्तर द्यायचं की मी सुखात आहे. मग असंच हा पिरियड सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर एक आपलं लॉकडाऊन संपलं, पुन्हा कॉलेज ऑफिसेस वगैरे सुरू झाले आणि मग आपल्या मित्रांना बेसिक मास्क वगैरे लावून आपल्याला भेटणं जे काय असतं ते सुरू झालं होतं. आणि रँडम मित्र भेटायला, काय म्हणतोस भावा, किंवा अरे काय म्हणतोस मित्रा, काय म्हणतोस रोशन, हाय रोशन, हाव आर यू. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी जेव्हा द्यायचो त्यांना की अरे मी सुखात आहे, तर मला वेगवेगळ्या रिॲक्शन्स माणसांच्या बघायला मिळाल्या. म्हणजे जसा माझा मित्र आनंदाने खुश झाला होता की अरे
काय बोलतो सुखात यार, बरं वाटलं तुला असं कोणतरी पहिल्यांदा उत्तर दिलं आणि की सुखात यार असं सुखात राहा वगैरे. त्याने ज्या पद्धतीने ते कॅच केलं होतं त्या पद्धतीने उर्वरित लोकांना जेव्हा मी भेटलो तेव्हा ते लोक प्रत्येक जणांनी तसं ते कॅरी नाही केलं. म्हणजे ह्याचा अर्थ नक्की काय हे मला तेव्हा नाही कळलं. मग म्हणून मी या गोष्टीचा खूप विचार करायला लागलो आणि मग वारंवार जसं नवीन नवीन माणसांना भेटत गेलो किंवा कोणी जरी माझा मित्र बऱ्याच दिवसाने किंवा एखादी मैत्रीण असेल किंवा कोणी नातेवाईक जर मला बऱ्याच दिवसानंतर भेटला तर मला जर विचारलं की अरे कसं आहेस, तर मी त्यांना मुद्दामून ठरवून उत्तर द्यायला लागलो की अरे मी सुखात आहे. तर त्याच्यापैकी काही माणसं खरंच खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करायची. त्यांना या गोष्टींनी खूप आनंद व्हायचा की अरे हा सुखात आहे ना, अरे वा छान छान, अजून सुखात राहा बाळा, हां असंच राहा. अशी लोकं ती रिॲक्ट व्हायची आणि काय काय माणसं अशी रिॲक्ट व्हायचे, अरे यार चांगलं आहे यार तुमचं सुखात आहे वगैरे, आमचं काय आहे चाललं आहे आमने, अशा पद्धतीची उत्तरं लोकं द्यायला लागली. तर मग मी नंतर हळूहळू त्या गोष्टीवर विचार करायला लागलो की माझ्याकडे 2 पद्धतीची माणसं आहेत. मी सुखात आहे हे म्हटल्यानंतर काही माणसं खूप छान पद्धतीने रिॲक्ट होतात आणि मी सुखात आहे म्हटल्यानंतर काही माणसांना ते पटत नाही आहे किंवा एकंदरीत कदाचित त्यांना माझं उत्तर आवडत नाही आहे किंवा त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर मिळत नाही. अशा कुठल्या तरी गोष्टी घडत आहेत. म्हणजे एकंदरीत 2 रिॲक्शन्स होत्या, एक चांगलं किंवा वाईट, अशा पद्धतीच्या 2 रिॲक्शन्स होत्या. मग मला जास्त वेळ विचार केल्यानंतर असं कळलं की माझ्या सुखात असल्याने जी माणसं सुखी होत आहेत ती खरं तर माझी माणसं आहेत. कारण आपण आनंदी आहोत हे एखाद्याला सांगितल्यानंतर एखाद्याला आनंद होतो, मग ती माणसं आपल्यासाठी चांगली नाहीत का? ती खरी माणसं. आणि मग मी सुखात आहे हे मी जेव्हा बोलायला लागलो त्याच्यानंतर मला माणसं कळायला लागली की माझी माणसं कोण आहेत. आणि मी ज्या माणसांना म्हणायचं अरे मी सुखात आहे आणि जो रडायचा किंवा अरे चांगले आहे तुमचं सुखात आहे वगैरे किंवा त्याला फारसा आनंद व्हायचा नाही, तर मला कळलं होतं की हा माणूस माझा नाही आहे. तर मला या वाक्याने माणसं कोण आहेत किंवा कुठली माणसं माझी आहेत किंवा मी कोणाचा आहे हे मला माहिती पडलं. थोड्या दिवसाने असं झालं की मी हे जसं जसं बोलायला लागलो तर माझ्या आसपासचे काही मित्र होते, त्यांना ही गोष्ट फार आवडायला लागली. ते म्हणाले यार दिस इज समथिंग नाईस, ही गोष्ट चांगली आहे, या गोष्टीचा आपण वापर केला पाहिजे. आणि मी पण माझ्या काही मित्रांना मुद्दामून म्हणायला लागलो की अरे तुम्ही पण बोलायला सुरू करा. कारण मी असं या गोष्टीवर फार म्हणजे माझा विश्वास आहे या गोष्टीवरती की आपण जसा विचार करतो, आपण जसं बोलतो, जसं आपण कमांड करतो, त्या गोष्टी तशा तशा घडत जातात. मग माझ्या बऱ्याच मित्रांनी चालू केलं होतं की अरे कसं आहेस, मी सुखात आहे, तू कसा आहेस, मी पण सुखात आहे. सो इट स्टार्टेड समवेअर की हे एक रिव्हॉल्युशन व्हायला लागलं, ही एका प्रकारची क्रांती व्हायला लागली. आणि एकंदरीत खरं जर बघायचं झालं तर आपल्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स आहेत, पण तरीसुद्धा मी सुखी कुठल्या कारणामुळे आहे असं जेव्हा मी माझ्या स्वतःला प्रश्न विचारतो तर मला या गोष्टीचा एक आनंद होतो की मी सुखात यासाठी आहे कारण माझे आईवडील अजून जिवंत आहेत. मी सुखात यासाठी आहे कारण मी अजूनही काम करू शकतो आहे, माझं शरीर धडधाकट आहे, मी पैसे कमवतो आहे, मला जी गोष्ट आवडते मी ती करतो आहे. आणि मी सुखात अजून कुठल्या गोष्टीसाठी, तर माझ्याकडे एक छोटंसं का होईना पण माझं घर आहे जिथे मी निवांत झोपू शकतो, माझ्याकडे माझी माणसं आहेत. सो ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात. म्हणजे जर आपण याचा विचार केला तर आपण यांना एकदम बेसिक म्हणतो की फॅमिली आहे आणि या आहेत, म्हणजे अजून आहे, माझे मित्र आहेत वगैरे, ह्या गोष्टी आपण बेसिक म्हणतो. पण आयुष्यात या सगळ्याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या बेसिक नाही आहेत, ह्या प्राईम आहेत, ह्या महत्त्वाच्या आहेत, ह्या मुख्य गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात. खूप शिकायला मिळालं मला या वाक्यामुळे. आणि माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जर तुमचा किंवा तुम्हाला एकंदरीत तुमच्या माणसांचा अंदाज घ्यायचा असेल किंवा एखाद्याला चकित करायचं असेल तर सुरुवात करा. कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की अरे काय रे कसा आहेस किंवा काय कशी आहेस, तर आवर्जून म्हणा की मी सुखात आहे. आणि बघा काय मजा येते या प्रश्नाने, म्हणजे या प्रश्नाला आपण असं उत्तर दिल्यानंतर की आपण सुखात आहे म्हटल्यानंतर एखाद्याच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. ही भावना इतकी सुंदर आहे, इतकी स्वच्छ आहे. प्लीज ट्राय करा, माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि जर तुम्ही करणार असाल तर या व्हिडिओच्या मागे खाली कमेंटमध्ये तुम्ही मला लिहून सांगा की तुम्ही स्टार्ट केला किंवा एखादा जर किस्सा घडला
हाऊ यू फील अबाउट दिस, किंवा कोणी रिॲक्ट कसं केलं. तर एकदा तुम्ही एक्सपेरिमेंट ट्राय करू शकता आणि नक्की कळवा की जर कोणी तुम्ही सुखात आहात असं म्हटल्यानंतर कसं काय रिॲक्ट होतं. आणि मला जाता जाता मला वाटतं आता आपल्या पॉडकास्टची आपण एंड केला पाहिजे, कारण तुम्ही सगळे सुखात आहात, मी सगळ्यात सुखात आहेत आणि मला कोणाच्या सुखामध्ये काही व्यत्यय आणायचं नाही आहे. पण तुम्ही तुमच्या आयुष्यात एक 8-10 मिनटं दिलात त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज पुढील एपिसोडसाठी सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून राहा आणि लगेचच नक्की दुसरा एक चांगला विषय घेऊन मी येईन तुमच्या सगळ्यांच्या भेटीला. आणि फीडबॅक द्या, कसा वाटला, चांगला वाटला, वाईट वाटला, अजून इंटरेस्टिंग काय होऊ शकतं, किंवा मी कुठे चुकतो आहे का, किंवा काही म्हणजे जर तुम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर प्लीज DM करून द्या, कमेंट्समध्ये सांगा. मोस्ट वेलकम. आणि थँक्यू सो मच. आता हा शेवट करताना मला तर खूप जास्त बरं वाटतं आहे. आय एम फिलिंग क्वाईट अ नाईस नाव. सो थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटू एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा रोशन राजेंद्र या चॅनलला, आणि मला इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता फॉर बेटर कॉन्टेंट. आणि विसरू नका बोलायला, मी सुख